मी एक साधारण समर्थक आहे श्रीमंत भूषणसिंह होळकर महाराज साहेब नावच्या एका असाधारण व्यक्तिमत्वाचा. राजा व्हायला राजवाड्यात जन्मावं लागतं, मात्र राजवाडा त्यागून जो राजकुमार जनतेत मिसळतो तोच सिद्धार्थ गौतम बुद्ध होतो. महाराजांनी राजवाडा सोडून महाराष्ट्र निवडला. मराठवाड्याच्या तीव्र उन्हात इतिहासाचा मागोवा घेतला. सांगली साताऱ्याच्या पुरात उतरून जनतेला मदत केली. डोंगर दऱ्यांवरील दुर्गम भागांना भेटी दिल्या आणि तिथल्या समस्या सरकार दरबारी मांडल्या. दुःखी रयतेच्या डोक्यावर मासाहेब अहिल्यादेवींप्रमाणे पदर धरला, तर संघर्षाच्या वेळी सुभेदार मल्हारराव होळकरांप्रमाणे मूठ आवळली आणि यश खिचून आणलं. ढासळलेला वापगावचा किल्ला उभारला. विस्थापित आणि उपेक्षित घटकांच्या स्वाभिमानाचाही जीर्णोद्धार होऊ शकतो हा संदेश त्यांनी दिला. राजेश्वर चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक सुरू केला. मनगटावर साम्राज्य उभं राहतं हा संदेश दिला. अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. कोण अडवतं बघूयाच. अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर हे होणारच. आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सिंहाचा वाटा उचलला. भूषणसिंह महाराज फक्त जन्माने नाही तर कर्मानेही होळकरांचे वारसदार आहेत हे पावला पावलांवर सिद्ध झाले. अशा नेतृत्वाच्या सहवासात मी घडतोय याचा मला अभिमान आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन म्हणजे महाराज साहेब.